रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आज आहे 6 जून 2026. आज आमचा अधिक मासातील गाडीने नर्मदा परिक्रमेचा 8वा दिवस आहे आणि आम्ही आलेलो आहोत नेमावर या ठिकाणी, जिथे मा नर्मदा मैयाचं नाभिस्थान आहे. तर सकाळ सकाळी सगळे परिक्रमावासी जे आहेत मैयावरती घाटावर स्नानाला गेले. त्यानंतर आम्ही आता पूजा करण्यासाठी चाललेलो आहोत. तुम्ही बघितलंच असेल की आपण जे भोजन प्रसादी आहे ती पार्सल घेतलेली आहे. आपले भोर मामाने आम्ही साऊंड घेऊन घाटावरती चाललेलो आहोत. त्या ठिकाणी आता पूजा होणार आहे, जी नित्यनेमाने आपण सकाळ संध्याकाळची पूजा करत असतो. सकाळी सकाळी वातावरण जे आहे खूप शांत आहे. आता 6:30 वाजलेले आहेत. खालचा जो रस्ता आहे तो मा नर्मदा मैयावरती जातो आणि वरचा जो रस्ता आहे बाबाजी चाललेले आहेत तो जातो सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये. तर आपल्याला जायचं आहे आता सिद्धेश्वर महादेव मंदिरात, ज्या ठिकाणी आपले सगळे परिक्रमावासी आरतीसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. गावातील महिला ज्या आहेत सकाळ सकाळी प्रत्येक मंदिरामध्ये जल वाहण्यासाठी जातात. तर आम्ही आता आलेलो आहोत मैयाच्या घाटावरती किनारी. तर समोर आहे इकडे सिद्धेश्वर आणि पलीकडे आहे रिद्धेश्वर आणि मध्ये मैयाचं नाभिस्थान आहे, ज्या ठिकाणी आपली नर्मदा परिक्रमा जी आहे ती अर्धी होते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी जे आहेत पूजा करण्यासाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. तेत्वा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम. जय देव जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू. जय देव व्याघ्रांबर फणीवरदर सुंदर मदनारी. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे विजवाचे उच्चारी. रघुकुळ टिळक रामदासा अंतरी. जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू. दुष्कर्पूर गौरा. जय देव ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिवारी शंकर. रुद्री पालन्ति ओम जय जगदानंदी. देवी नारद शारद तुम वरदायक. अभिनव पद चंडी हो मैया सुर नर मुनि जन सेवत. सुर नर मुनि जन ध्यावत. शारद पदवंती ओम जय जगदानंदी. देवी धूम्रक वाहन राजत. वीणा वादयंती ओ मैया झुमकत झुमकत झुमकत. जननन जननन जननन. रमती राजंती ओम जय जगदानंदी. देवी वाजत ताल मृदंगा. सुरमंडल रमती
रमती तोडितान 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 तुरडड 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 रमती सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आपदी राजित निशिदिनानंदी ओ मैया निषदिन आनंदी गावत गंगा शंकर सेवत रे धाम वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहो मृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाडवेषु पंडिते शटे नटे दुरंत पाप ताप हारी सर्व जंतु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदन्तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं कदा सुलभ्यते दुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवानरान वै विलोकयन्ति रौरवं त्वदीयपाद पंकज नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मात गंगे हर जटा शंकरे हर नमः पार्वते पते हर हर नर्मदे हर. तर हृदयवरून आपल्यासोबत रामस्वरूपजी आलेले आहेत. तर ते या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांकडून त्यांचं जे आहे ते स्वागत करण्यात येते. हा द्या यांना नाही पलीकड नर्मदे हर. ज्यांना कोणाला बाबाजींच्या आश्रमामध्ये काय फुल ना फुलाची पाकळी द्यायची असेल तसं तर ते घेतच नाहीये. नर्मदे हर. पुढे जाऊन सगळी त्यांना उभा करणं हर. नर्मदे हो आहे. 2 मुली आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासियांची आता आरती झालेली आहे आणि समोर जे आहे ते आहे झेंडा दिसत असेल सर्वांना. एक मिनिट. या ठिकाणी माँ नर्मदा मैयाचं नाभिस्थान आहे. आज एकदम स्पष्ट दिसत आहे. तर इकडे आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर जे पांडवांनी एका दिवसात बांधलेलं आहे आणि समोर आहे रिद्धेश्वर महादेव म्हणजे रिद्धी सिद्धी आहे आणि मध्येच माँ नर्मदा मैया आहे. अधिक मास असल्यामुळे माँ नर्मदा मैयावरती खूप स्नानासाठी गर्दी असते. नर्मदे हर. आज आमची अर्धी परिक्रमा जी आहे ती पूर्ण झालेली आहे. अजून अर्धी परिक्रमा बाकी आहे. नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण आता चाललेलो आहोत सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये. नर्मदे हर माताजी. नर्मदे हर. नर्मदे हर. दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत आता. नर्मदे हर. नर्मदे हाँ नर्मदे हर. जिंदगी भर. ठिकाणी आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि सर्वांचं एवढं भाग्य आहे की या ठिकाणी फोटो व्हिडिओ काढायला भेटत नाही. पण पंडितजी ओळखीचे निघलेले त्याच्यामुळे पंडितजीने फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन दिलेली आहे. तर हे पुरातनकालीन मंदिर आहे. नर्मदे हर. घुमटला बघायचा. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी घाटावरून जाऊन आलेले आहेत. या ठिकाणी बालभोग सुरू आहे आणि आपल्या महिलांनी जे आहे कपडे सगळे वाळायला टाकलेले आहे धुवून झाल्यानंतर. नर्मदे हर.
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पायांना बरं आहे का आता काहीच नाही, आल्यापासून? फक्त थोडंसं हळू चालते एवढं पण करत आहे सगळं. नर्मदे हर, हे हर. चला, सगळ्या परिक्रमावासियांचा आवरलेला आहे आणि इथे वाळूमध्ये नर्मदेश्वर होते. आमच्या माताजींनी बघा किती घेतलेत. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, पाहू याच्यातून कोणती जोड बनती नर्मदे हर. माईच्या नावाने. सकाळी एक पाऊल भेटलेले आहे मैयांना. साक्षात गोरी मैयानी मला एक पाऊल दिलाय, जे जोडी मला- पाऊलाची. हा, जोडी पावलाची, ज्याच्यामध्ये आता नेहमी माझ्या पूजाच्या बॅग मध्ये संघ नर्मदे हर. नर्मदे हर. चलो, अरे वा. नर्मदे हर, नर्मदे हर दीदी. आम्ही आता आलेलो आहोत बिजासनी माता या ठिकाणी. तर परिक्रमावासी गाडीत बसून जात आहे. प्रत्येक व्यक्तीला 70 रुपये भाडे आहे. आपल्या गाडी पार्किंग झालेल्या आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे 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 हर. आम्ही आता पोहोचलेलो आहोत बिजासनी माता मंदिराजवळ. दुकानं लागलेली आहेत प्रत्येक ठिकाणी अशी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बिजासनी माता मंदिरात आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता दर्शनासाठी चाललेलो आहोत. बिजासनी माता मंदिराचे ते वानर सेना पण आहे. नर्मदे हर, बिजासनी माता दर्शन. नर्मदे. बिजासनी माता मंदिरातील हा आजूबाजूचा परिसर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. बिजासनी मातेचं दर्शन करून आम्ही या ठिकाणी उचाखेड्याच्या आश्रमामध्ये आलेलो आहोत. तर इथे आल्यानंतर परिक्रमावासी स्वतः सेवा करतायत झाडून घेण्याची. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. जीवनात येऊन एक बार तर नर्मदा परिक्रमा करा, कधीतरी करा, पण करा, कोणी बी करा. कारण की 4 धाम केले, नर्मदा एक. खरंच खूप आनंद आला. सगळं व्यवस्थित आणि कुठलाही पायाचा ऑपरेशन झालं असल्या कारणाने तरीच मला कुठलाही फरक पडलेला नाही. हात बरा झाला माझा. हात वर होत नव्हता, पूर्ण बरा झाला. अरे वा. हा वरपर्यंत इथपर्यंत हात जात नव्हता. हा, हा आता जातोय. आता इकडून पूर्ण जातो इकडून. अरे वा. इथपर्यंत असा केला ना, वडील काढायचं म्हणलं ही वेदना व्हायची. हा, आणि आता आहे ना सहज असं हात वर जातो, पूर्ण फिरवतो. अरे वा.
एकदम मैयाची कृपा. हा, मैयाची कृपा. पायाचं ऑपरेशन झालं तर एवढं मी तिकडे पायाचं ऑपरेशन झालं तरी मी एकदम एवढं फिरलो पण काही वाटलं नाही. नर्मदे हर परिक्रमावासी आलेले आहेत भोजन प्रसादी करण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी भोजन प्रसादी करण्यासाठी लाईनला लागलेले आहेत या ठिकाणी आणि वाढण्यासाठी आपल्याकडे स्टाफ आहेत, काय परिक्रमावासी आहेत सेवा करणारे. आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे चपाती, मिक्स व्हेज भाजी, वरण भात. खाली मावशी बसलेल्या आहेत पाण्याची बॉटल देण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर परिक्रमावासी भोजन प्रसादी करून विश्रांती करतायत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भोजन प्रसादी केल्यानंतर प्रत्येकालाच अशा परिक्रमामध्ये ताट धुवावं लागतं आणि असे बघा सगळे व्यवस्थित ताट लावून ठेवतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. झाडाखाली बसायचं आलं की हा, मागून पुढे येणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी बसलेले आहेत तिकडे. नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही बजे जातो यामध्ये गेली 40 वर्षे तिथं असताना भरपूर समाजाचं काम करूशी वाटायचं, पण ड्युटीवर असल्यामुळं काम करता येत नव्हतं. त्यामुळं एक चालना मिळाली समाजाचं काम करण्यासाठी. तर मग पाहत असताना व्हिडिओ पाहत असताना ताईंचा व्हिडिओ आम्हाला तो पाहायला मिळाला आणि त्या व्हिडिओमध्ये एकदा पाहिला, दोनदा पाहिला, नंतर कळालं की ताई ह्या या पुणे जिल्ह्यातील चाकण या गावच्या आहेत. म्हणून मी तिथून त्यांना फोन केला. फोन करत असताना त्यांना सांगितलं मला तुम्हाला भेटायला यायचं आहे. मी त्यांना भेटायला चाकणला या ठिकाणी गेलो आणि त्यांची मला पहिलीच भेट झाली. तर नाही आहे ताईच सांगते आपल्याला. त्यांच्या इथं गेलो, पहिलीच माझी भेट झाली आणि ताईंच्या मातोश्रींची बी भेट झाली आणि मी तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि हा प्रवास शक्यतो परमेश्वर कृपेने बंद करणार नाही, चालूच ठेवणार आहे. आता माझी इच्छा अशी आहे, जशी बाबा नर्मदा परिक्रमा झाली तशीच आपली भीमामाईची परिक्रमा करायची. असेच आमचे बंधू. आम्ही दुपारची भोजन प्रसादी घेतली आणि पुढे बुधणीच्या पुढे 15 किलोमीटरवरती बांद्रभाण आहे, नर्मदा मैयाच्या किनारी. तर या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते स्नानासाठी गेलेले आहेत आणि आता पाऊस झालेला आहे, अजूनही पावसाचं वातावरण आहे. पण मैयाला विनंती केली की परिक्रमावासींची आरती आणि पूजा स्नान होईपर्यंत पाऊस नकाही होऊ देऊ. सगळेजण चाललेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सगळे नर्मदा परिक्रमावासी जे आहेत ते घाटावरती नर्मदा मैयाच्या स्नानासाठी चाललेले आहेत. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी आहेत आता स्नानाला खाली गेलेले आहेत. सगळेजण स्नान करतायत आणि पाऊस जो आहे आता थांबलेला आहे. नर्मदे हर. नर्मदा मैयावरती स्नान करून सगळे परिक्रमावासी चालत आता आश्रमापर्यंत निघालेले आहेत. आश्रम आपल्यापासून 700 मीटर अंतरावरती आहे. अजून आपल्याकडे पुरेसा वेळही होता, त्याच्यामुळे सगळे परिक्रमावासी नर्मदे हर, नर्मदे हर,
नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आपण गाडीने नर्मदा परिक्रमा करत असताना फक्त गाडीनेच नाही नेत आपण सर्वांना, तर ज्या ज्या ठिकाणी चालायचं आहे, म्हणजे काही काही वेळेस आपल्याला लवकर आपण जातो, तर प्रत्येक परिक्रमावासियांना चालण्याचा योग हा घडून आणलाच पाहिजे. नर्मदे हर. नर्मदे हर. समोर ज्या ठिकाणी आपल्या गाड्या थांबलेल्या आहेत, कमलापती आश्रम. नर्मदे हर. तर आश्रम आपलं जे आहे कमलापती आश्रम जवळ आलेलं आहे आणि सगळे परिक्रमावासी एकदम आनंदाने आणि उत्साहाने चाललेले आहेत. कसं वाटतंय चालताना? नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आता या ठिकाणी आश्रमामध्ये आलेलो आहोत आणि परिक्रमावासियांची गडबड सुरू आहे जागा पकडण्यासाठी आश्रमामध्ये. परिक्रमावासियांची आरती करण्यासाठी गडबड सुरू आहे. नर्मदे मैयाला आरती द्या, तुम्ही आरती घ्या. नर्मदे हर, नर्मदे हर, मात गंगे हर, जटा शंकरे हर, नमः पार्वते पतये हर हर. नर्मदे हर. जगह से हैं फिर भी आपका एक ग्रुप अच्छा है. ये अलग अलग होने के बाद भी आपका तालमेल बढ़िया है, क्योंकि यात्रा में एक ऐसा संयोग बन जाता. जैसे आप कई लोग ऐसे भी हैं जो पहले बार मिले होंगे और कई लोग अब दिनों तक याद आएंगे. कई ऐसा भी रहता है. इसीलिए अक्सर जो ग्रुप में जो यात्राएं की जाती है वो एक तालमेल बढ़ाने का भी एक काम करता है. लेकिन
अभी जो नर्मदा परिक्रमा पैदल जो लोग करते हैं उसमें मेन जो कारण है उसका कि एक तो कई नियमों का पालन करना होता है नर्मदा परिक्रमा में। आप अगर एक्चुअल में जैसा नियम है वैसा अगर करना चाहते हैं नर्मदा परिक्रमा, तो नर्मदा जी में से आप बाहर जल लीजिए, बाहर आप मंजन करें, कुछ भी करें, अंदर न करें। और वो धीरे धीरे ऐसे संस्कार डेवलप होते हैं। जैसे आपने आरती की तो आरती करने के बाद दीपक को राजी होने तक उसको रहने दें। उसके और भी विकल्प आप कर सकते हैं, एक आध माला कर सकते हैं, क्योंकि मैया ने आपको टाइम दिया है, उस टाइम का आप सदुपयोग कर सकते हैं। ज्यादा जल्दी करने से आपका क्या होगा कि ज्यादा ज्यादा 2 दिन आपका अंतर आ जाएगा। जब आप 100 दिन के लिए निकले तो 2 दिन का क्या देखना है, अगर आदमी को करना है तो हर दिन अपने चलते समय, कई लोग वैसे तो माला करते रहते हैं, लेकिन चलते टाइम पे ये अपने ध्यान में रहे कि मैं कम से कम मेरा अहंकार को, अपने मद को तो मारता रहूं। मद को मारने से आपके जीवन में कोई व्यवधान नहीं आएगा, क्योंकि आपसे कोई नाराज ही नहीं रहेगा। जब अहंकार नहीं रहेगा तो आपसे कोई नाराज भी नहीं रहेगा। तो सबसे ज्यादा यह है कि हर दिन आप उसका प्रयास करते रहें कि अपने ऊपर कोई अहंकार ना आ पाए, क्योंकि ये जो कलयुग जो चल रहा है इसमें सबसे बड़ा व्यवधान अहंकार की वजह से पैदा होता है। हर दिन प्रयास ये रहे कि ज्यादा से ज्यादा अपन मैया के नजदीक से रहें, ज्यादा से ज्यादा मैया का ध्यान करें। हर घाट की अलग अलग महिमा होती है और नर्मदा मैया युगों युगांतर से चलती आ रही है। कई बार कई चीजें लुप्त हो गई, तो आज अगर इनकी जो जितने भी जो साधु संत तपस्वी जो हुए और उनकी अगर अपन कल्पना करें तो कई हजारों वर्ष पहले से आज तक कई ऐसी कोई भी जहाँ पर कोई संत नहीं रहे होंगे। यहाँ पर बोलते हैं तो यहाँ पास में से नर्मदा जी के इस पार और उस पार इतने संत रहते थे कि आप उनके कमंडल से कमंडल लड़ जाए, ऐसा यहाँ पर कहा जाता है। बांद्रा भाग इस जगह को इसलिए भी कहा जाता है कि ये एक ग्रुप यहाँ पर था जो बांद्रा, मतलब बंदर को बांद्रा भाग कहते हैं। तो हनुमान जी ने जब सूर्य को निगल लिया था तो वो यहाँ आकर छुप गए थे, और उस टाइम पे जैसे परिक्रमा करने वाले नर्मदा जी को पार नहीं करते, ऐसे देवता लोग भी पार नहीं करते थे। हम एक संकल्पित रहते थे, तो जब वो पार नहीं करते थे तो उस टाइम पे उनके सामने एक समस्या हुई कि पूरा अंधकार हो गया, और उन्होंने शिव जी से प्रार्थना की कि आप उस पार जा सकते हैं तो सूर्य भगवान को उनसे आजाद करवाए और वापस पृथ्वी पे उजाला लाए। तो इसलिए भी एक किंवदंती है ये कि यहाँ पर बांद्रा भान इसका नाम इसलिए भी है। और यहाँ पर तवा नदी का संगम भी है, तो एक बहुत ज्यादा पुण्य भूमि है ये। जितने भी लोग जो परिक्रमा करते हैं उनका एक मार्ग है कि लगभग सभी जगह आपको 2 मार्ग मिल जाएंगे, लेकिन ये एक ऐसी जगह है जहाँ एक ही मार्ग है, यहाँ कोई दूसरा मार्ग नहीं है। अक्सर आपने देखा होगा कई आपके जैसे महाराष्ट्र से भी है और इधर गुजरात से भी है, अकेली लेडीज परिक्रमा करती रहती है। कई जगह कई ऐसी अव्यवस्थाएं होती है। नर्मदा परिक्रमा में आज तक आपने कभी नहीं सुना होगा कि किसी के साथ कोई अव्यवस्था हुई। आज तक कई लेडीज है जो अकेली परिक्रमा करती है, और इतनी तक घटना होती है। एक महाराष्ट्र से उधर से थे, पूना साइड से, तो उनकी है और उन्होंने वीडियो भी डाला था कि वो जब मंडला से आगे जब बढ़ रहे थे तो वहाँ दूर दूर है आश्रम, नजदीक में कोई आश्रम नहीं है। तो जब लेट हो गए तो लाइटें कहीं दूर तक दिखती नहीं है, लाइटें भी उधर गांव में कम है, तो उसने सोचा आप कहाँ जाएंगे। तो वो उसका कहना ये था कि मैं जब चल रही थी मुझे ऐसा एहसास होने लगा कि अब शायद जंगल का मार्ग है और कोई दुर्घटना हो सकती है, कोई जंगली जानवर भी आ सकता है। तो मेरे पीछे से कोई जो 6 फीट के लगभग का व्यक्ति था, बड़ा उसके पास दंड था, और वो मेरे पीछे से आया, मेरे बगल से आगे निकल गया। तो मेरे को थोड़ी हिम्मत आ गई कि चलो उसने नर्मदे हल नहीं किया तो है तो इंसान ही, चलो अपन इसके पीछे चल गया, पीछे पीछे आ गया। तो अक्सर जहां पर भी जो रुकते हैं नर्मदा परिक्रमा वाले, तो एक ही आश्रम है तो उसी में सब रुकते हैं, उसी जगह।
तो कोई आगे पीछे भी रहे तो एक जगह आके मिल जाते हैं। जब वो आगे चल रहे थे, वो पीछे से जब गई लेडीज अकेली थी, वो जब उसने वहां जाके देखा तो वो कहीं पे नजर नहीं आई। तो उसने लोगों से कहा, तो लोगों ने कहा कि जब तुझे डर लग रहा होगा तो खुद शंकर भगवान तुझे रास्ता दिखाने आएंगे। अगर वो परिक्रमावासी होते तो परिक्रमावासी तो जहाँ परिक्रमा वाले रुकते हैं वही जाते हैं, और यहाँ के अलावा कोई दूसरी जगह है नहीं जहाँ पर जाते हैं। तो तू पहचान नहीं पाई, तेरे साक्षात भगवान शंकर के दर्शन हुए और तू पहचान नहीं पाई। तो ऐसी कई घटनाएं होती हैं। एक हमारे संत थे जो वो किनार से परिक्रमा कर रहे थे, तो संतों में तो क्या है, एक तो मस्त बोला आदमी रहते हैं कि चलो ठीक है, मिल गया तो ठीक, नहीं मिला तो ठीक। तो ऐसे एक दिन उनके साथ भी ऐसी घटना हुई। एकदम से अगर आपको भी जनरली सभी लोगों के लिए कहीं पे अगर साक्षात भगवान पे आके ये कहने कि मैं भगवान हूँ, तो उसको समझ में नहीं आएगा कि भगवान है क्या नहीं है। मतलब विश्वास कैसे होगा, नहीं मान पाते लोग। उन महाराज जी के साथ क्या हुआ, जैसे वो तो थोड़ा थक गया उन्होंने सोचा आगे खाना वाना नहीं खाना, अपनी इसी पे सो जाए। कोई पत्थर था, उसमें कमंडल से पानी फेंका, उसको ठंडा किया, वहां पर ले। तो थोड़ी देर बाद क्या हुआ कि वहां पर कोई एक मैया जो खाना लेके आया, टिफिन था उसके पास। तो उसने आगे कि महाराज जी आप यहीं रुकोगे, तो कि आप मैं मेरे घर वाले के खाने देने जा रही हूँ, तो इसमें से आप आधा रख लो, आधा दे दूंगा उधर। तो खाना ज्यादा था तो उन्होंने आधा रख लिया, अपने थाली में ले लिया, क्योंकि परिक्रमा वालों के पास थाली वाली सब होती है। अपनी थाली में लेकर के और वो तो खाना खाने में लग गए। वो मैया टिफिन वापस बंद करके चली गई। जब खाना खा के निमट गए तो थाली को गर्दाजी में धोने के लिए गए, तो उन्होंने देखा यार इधर तो कोई रास्ता ही नहीं, मैया आई थी गई का। बाद में जब समझ में आया कि साक्षात नर्मदा मैया आई थी, मुझे खाना देके मुझे पहचाना ही नहीं। वहां पर कोई रास्ता ही नहीं था दूसरी साइड जाने का। तो ऐसी कई घटनाएं हैं। आदमी आस्था होना चाहिए, और कोई किसी भाव से अगर करता है तो ये पक्का मानिए आप कि उसके भाव का पूर्ण विराम हो जाता है। अगर किसी ने किसी आस्था के साथ, किसी ने किसी संकल्प के साथ, किसी ने किसी भी वजह से अगर परिक्रमा की है और खंडित नहीं की, तो आप ये मानिए कि उसका काम अधूरा रहेगा ही नहीं। ये एक मैया की इतनी बड़ी कृपा है। और जैसे मान लो गंगा को कहते हैं कि आप नाशनी है, तो नर्मदा जी मोक्षदायी नहीं, इनके दर्शन से मोक्ष हो जाता है। नाना आत्मन करना वो सब दूर की बात है, लेकिन नर्मदा के परिक्रमा बड़े बड़े संत भी इसीलिए करते हैं कि उनको ये उम्मीद रहती है कि मुझे इससे मोक्ष मिल जाएगा। मोक्ष के लिए लोग जैसे काशी जाते हैं मरने से पहले कि काशी में अगर मरेंगे तो मोक्ष मिलेगा, लेकिन नर्मदा किनारे पे कोई भी कहीं भी होगा उसको मोक्ष मिलेगा ही मिलेगा। ये नर्मदा जी का संकल्प है। तो व्यक्ति जो नर्मदा परिक्रमा कर रहा है और आस्था से कर रहा है, उसको जीवन को अगर धन्य बनाना चाहता है तो उसको 2 दिन लगे, 4 दिन ज्यादा लगे, लेकिन अगर करनी है तो फिर पूरी आस्था के साथ और नियम से ही करना चाहिए। कहाँ खाना मिल रहा है, कहाँ नहीं मिल रहा है। जबकि पहले जो परिक्रमा करते थे वो लोगों का एक सिद्धांत होता था कि उनको एक टाइम भोजन करना है, सुबह बाल भोग में जो मिल गया, उसके बाद शाम को लेना है। वो इसलिए लेना रहता था कि जिस भी आश्रम पे जाओगे तो वहां पर उनको पता है, पहले से तो रहता नहीं है, उनको मालूम हो जाता है कि ये 25 लोग आगे, 50 लोग आगे, तो 50 लोगों का खाना बनेगा। तो उनको आश्रम वालों को भी कोई तकलीफ नहीं, उनको भी कोई तकलीफ नहीं, क्योंकि उनको रात को रुकना है। तो अगर वो आधा घंटा लेट भी खाएंगे तो कोई दिक्कत नहीं आ रही उसमें। तो वो एक सुविधा दोनों के लिए उपयुक्त थी। अभी क्या सिस्टम कुछ गलत हो गया कि उनको सुबह कितना भी आप बाल भोग दे दिए, दिन में जैसे 11 बजेगी तो 11 बजते गेट पे से कहेंगे महाराज जी खाना बन गया क्या? अब अंदर आप ही गए, उनसे कहते हैं कि हाँ ठीक है बन रहा है, तो आप ही जाएंगे तो हर 10 मिनट में पूछेंगे महाराज जी भी नहीं बनाएगा। तो कारण कुछ दूसरे बन गया। तो कभी कभी लोगों को ऐसा लगता है कि यार ये लोग अपने को गलत समझ रहे हैं कि बना भी रहे हैं, सब लेट मान लो हो भी सकता है। अच्छा किसी के साथ
कोई खाना खाने बैठे और बाद में अगर 10 लोग आ गए तो खाना तो उनको भी खिलाना है। उनके वजह से मान लो अगर पेशेंट के जब वो लेट हो गए तो फिर उनको भी वो परेशानी खड़ी करेंगे कि हम तो पहले आए थे। तो कई चीजें अब ऐसी होने लग गई, जैसे कुछ आश्रम वाले भी थोड़े, और हमारे लिए क्या है यहाँ पर, जैसे मेन रोड है, हमारे अलग समस्या एक और है कि कोई भी जैसे गाड़ी से जाना है तो गाड़ी रोक के फटाक से वो थाली निकाल के आ जाएंगे, वो बैठ जाएंगे, खाना खाने में कोई दिक्कत नहीं। लेकिन उनको इससे कोई लेना देना नहीं है कि यार जितने लोगों के लिए बना है उसमें दिक्कत हो जाएगी। अगर वो 10 लोग पे 15 लोग पे तो तुरंत आके बैठेंगे, इंतजार नहीं करेंगे। तो ये भी एक अव्यवस्था का कारण बन जाता है। बाइक वाले हैं, गाड़ी वाले हैं, ये दोनों की वजह से आई जाते हैं, किसी से मना कर नहीं सकते भोजन के लिए। और ये आश्रम होने का मतलब भी क्या है? आश्रम होने का मतलब है भोजन के लिए तो आप किसी से मना नहीं कर सकते, चाहे उसको रहने के लिए मना कर सकते हो, भोजन तो कराना ही पड़ेगा। तो आप लोगों का भी हुक्म किया भोजन तो आनंद करो। नर्मदे हर। आपण या ठिकाणी साधू महात्मे जे आहेत त्यांचा अनुभव ऐकलेला आहे, त्यानंतर परिक्रमावासींचे अनुभव झाले आणि आता या ठिकाणी भोजन प्रसादी सुरू आहे। परिक्रमावासी एकदम व्यवस्थित आणि शिस्तीमध्ये जे आहेत, आपण म्हणतो गर्दी गोंधळ न करता व्यवस्थित रांगेमध्ये लागून भोजन प्रसादीसाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यानंतर बाकीचे परिक्रमावासी बसलेले आहेत। मध्ये हर परिक्रमावासी या ठिकाणी उभे आहेत भोजन प्रसादी घेण्यासाठी। नर्मदे हर। आणि भोजन प्रसादी झाली की या ठिकाणी येऊन बसतात, खाली ग्रीन मॅट टाकलेली आहे। नर्मदे हर। गौरी मावशींचा खूप छान अनुभव होता। नर्मदे हर। आज पाणी वाटायला कोण बसलेलं आहे? पाणी वाटायला का बसले आज? मला कंटाळा आला। कंटाळा आलाय। नर्मदे हर। सुंदर असा घमघमाट येते भोजन प्रसादीचा। भोजन प्रसादीमध्ये काय आहे आज मामा? मुगाची भाजी आहे, कढी आहे, काकडी आहे। काय काय परत सांगा। मुगाची भाजी, हा. मुगाची भाजी, हा. ज्वारीची भाकरी, हा. भात आणि सलाड। नर्मदे हर। आणि पाणी पण आहे, बिस्लरीचं पाणी प्रत्येक परिक्रमाचं। नर्मदे हर। नर्मदे हर। परिक्रमावासियांची भोजन प्रसादी झाल्यानंतर परिक्रमामध्ये आपले ताट स्वतः आपल्याला धुवावे लागतात, कारण इतर यात्रेमध्ये जर बघितलं तर ताट धुण्यासाठी, भांडे घासण्यासाठी स्टाफ असतोच, पण नर्मदा परिक्रमामध्ये स्वतः आपल्याला ताट धुवावं लागतं, कारण आपण या ठिकाणी परिवर्तन करण्यासाठी आलेला असतो। जर दुसऱ्याच्या जीवावर आयतं जर राहिलं तर ते आपल्यात परिवर्तन होत नाही। त्याच्यासाठी आता हे जे समोर काका आहेत, नर्मदे हर काका, हे जे काका आहेत ते मर्चंट नेव्हीमध्ये आहेत, तरी पद सगळं सोडून या ठिकाणी आपली कामं आपल्याला स्वतःच करावी लागतात। हा, नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। ताट धुण्यासाठी पण नंबर आहे, गर्दी गोंधळ काहीच नाही।